हाय फ्रेंड्स, तर चला आज आहे मंडे आणि मस्त केवला बनवूया। तर पावसाला सुरू झालं आणि मस्त आता मार्केटमध्ये केवला यायला लागलाय आणि केवला लागतो पण मस्त खायला आणि खूप पौष्टिक पण असतो। तर दर सोमवारी आमच्या घरी म्हणजे पावसाळ्यात, कारण की हे वर्षातून एकदाच भेटतात आपल्याला खायला, तर पावसाळ्यात आमच्या घरी केवला खूप बनतो आणि खूप आवडतं सगळ्यांना। तर चला बनवूया केवला आणि याच्यासोबत मस्त आपण पालेभाजी बनवू। ती पण आपल्या घरी मस्त भाजा आलाय, मी तुम्हाला दाखवते आता व्हिडिओमध्ये। तर त्याची मस्त पानं घेऊ आपण आणि त्याची गरमागरम भजी, इवन केवल्याची भजी पण मस्त बनते। मी लास्ट व्हिडिओ एक बनवलेली लास्ट इयर त्याच्यात आहे। तर आपण आता केवल्याची आमटी बनवू आणि खूप इझी वेमध्ये आणि झटपट आणि खूप टेस्टी मस्त आंबट अशी आमटी बनवू। तर चला आधी मी केवला साफ करून घेते, असं एक एक पान तोडून घेते। असं एकदाच पण निघतात सगळे। तर चला मी साफ करून घेते, नंतर आपण पुढची प्रोसिजर बघू। चला हा बघा, मी केवला मस्त साफ करून घेतलाय, पानं काढून घेतली। तर आता मी याला मस्त धुते आणि कारण की माती लागलेली असते म्हणून त्याला नीट धुवून घ्या आणि एकदम बारीक बारीक कापून घेते त्याला। चला आधी धुवून घेते। हा बघा, धुवून मस्त मी छोटा छोटा कट करून घेतलाय आणि जरा चिकट असतो तो केवला, तर कापायला थोडं डिफिकल्ट होतं। तर आता मी काय करते, आता याला खलबत्त्याने चेचते म्हणजे तो अजून क्रश होईल, कारण की आपण अजून बारीक त्याला नाही हाताने कापू शकत, कारण की चिकट असल्यामुळे ते नाही कापताय। तर आता त्याला जरा क्रश करते असं, म्हणजे ते ग्रेव्हीमध्ये पूर्ण मेल्ट होईल। चला क्रश करून घेते आणि बाकीचं काय काय लागते मी तुम्हाला सांगते। तर बघा, मी लसूण घेतले थोडासा क्रश करून, एक हिरवी मिरची, टोमॅटो घेतला एक मोठा, आणि हा आपला क्रश केलेला केवला। आणि इथं गरम पाण्यात मस्त चिंच भिजत ठेवलेली 10-15 मिनिट, तिला पण मी पूर्ण आता गरम पाण्यात टाकल्यावर बघा इझिली स्क्वीज होते, तर तिला पण मी पूर्ण स्क्वीज करून घेते आणि नंतर आपण आमटीमध्ये टाकताना तिला चालून घेऊ। तर चला आपण बनवूया आता केवल्याची आमटी। तेल बघा गरम झालंय, आता टोमॅटो, मिरची आणि लसूण टाकते। ह्याला फक्त थोडंसं स्लाइटली आपण स्टर करू, कारण की जास्ती नाही त्याला कुक करायचं। आणि आपली भाजी खूप सिंपल असणार आहे, फक्त हळद आणि मीठ, दोनच गोष्टी, आणि जितकी सिंपल असेल तितकी टेस्टी लागते। फक्त मिरची असते। थोडंसं सॉफ्ट झालं ना टोमॅटो की आपण हळदी टाकू। मस्त कलर चेंज झाला बघा, आणि जास्तीने शिजवला मी, थोडीशी हळदी टाकते आणि आपला केवला टाकूया। तर आमच्याकडे केवला बोलतात आणि माझ्या घरी म्हणजे माहेरी बोलतात कैला। आता तुमच्याकडे काय बोलतात कमेंट करून सांगा। चला जरा मिक्स करते आणि टाकते केवला। कैला, केवला, कवला, बरीच नाव आहेत। चला तर केवला पण टाकला, तर याला पण जरा 2 मिनिट तेलात शिजवते। आणि तेल पण मी खूप कमी ॲड केलं आहे, कारण की आम्ही जास्ती तेलकट तिखट खात नाही, त्याच्यामुळं हल्ली माझ्या जरा झणझणीत रेसिपीज कमी असतात, कारण की थोडं डायटिंग चालू आहे, खाणं पिणं थोडं चांगलंच चालू आहे, क्लीन। जरा वाफ काढते आणि नंतर चिंचेचं पाणी टाकते। मस्त बघा नरम झाला, आता टोमॅटो पण शिजला, 2 मिनिटात मस्त शिजतं, कारण की चिकट पण असतं ना त्याच्यामुळे सॉफ्ट होतं लगेच। तर आता चला चिंचेचं पाणी टाकते।
तुम्हाला जितकं आंबट आवडत असेल तितकं टाका. आणि एकदम पतली आमटी पाहिजे. तर कन्सिस्टन्सी बघूया. अजून पाणी लागेल कारण की एकदम सूप सारखी बनते ना. आणि साईडला माझी भेलची भाजी बनते. आणि नंतर आपण मस्त गरमागरम बनवू भजी. तर मीठ टाकते आणि थोडंसं अजून पाणी टाकते मी, की मला थोडी जाड वाटते. चला आता हिला 15 मिनिट मी झाकण देऊन शिजवते. मी पाणी पण थोडंसं टाकलं आणि बघा अशी पातळ ठेवली. शिजल्यावर थोडी अजून जाड होईल. झाकण देऊन 10-15 मिनिट शिजवू की आपली आमटी रेडी. ही बघा 15 मिनिट झाली आणि मस्त आपली आमटी रेडी. कलर पण चेंज झाला बघा. तर आता आपली आमटी रेडी आहे आणि मस्त हिला इंद्रायणी राईस बरोबर खाऊ. त्याच्यात मस्त मज्जा येते इंद्रायणी राईस. चला तर 15 मिनटं झाली आणि आमटी आपली रेडी आहे. बघा किती मस्त झाली. तर चला हिला मी झाकून ठेवते आता आणि मस्त गरमागरम भजी बनवू. तर चला मी आलो गार्डनमध्ये. मस्त भाज्याची पानं तोडते. बघा आमच्या वांग्यावर वांगे आलेत. एक झाड मेला वाटतं. आपण इथं पण यायची. तर चला. ओ माय गॉड, साप बीप काय. भाजा बघा किती भारी झालाय. आणि पण छोटे छोटे निघले, मग निघले. तर फुलं पण मस्त आलीत आमच्या जास्वंदीवर. तर कवली कवली पानं म्हणजे कवलीच आहेत आणि एकदम भारी भजी बनते. तर ताजी ताजी भाज्याची पानं घेते. आणि मस्त भजी बनवून गरमागरम. चलो इनफ आहे. चला आता भजी बनवू. छोटी पण मस्त आणि मोठी पण मस्त लागतात. कवलीच आहेत बघा. बघा आमच्या ऑर्किडवर पण मस्त फुलं आली. आमचं पेरूचं झाड. पेरू बघा किती जाम पेरू आले. बघा मस्त ताजी ताजी भाज्याच्या पानांची भजी बनवली. शिजली जरा आणि पानं ताजी असतात मग मज्जा येते खायला. मस्त कुरकुरीत आणि फ्रेश. वाव बघा भजी पण मस्त रेडी आहे आपली. तर चला व्हिडिओ आवडले तर लाईक करा, शेअर करा आणि वीरा पाटीलला सबस्क्राईब करा. बाय.